मित्रांनो नमस्कार। आजचा आपला व्हिडिओ HSRP फिटमेंट संदर्भातील असणार आहे। तर मित्रांनो याच्या आधी आपण HSRP संदर्भातले भरपूर सारे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती आधीच टाकून दिले आहेत। ते व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या YouTube चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये जा। प्लेलिस्टमध्ये HSRP संदर्भातील आपण नवीन फोल्डर तयार केले आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला HSRP संदर्भातले संपूर्ण व्हिडिओ तिथे मिळून जातील। तर मित्रांनो विषय असा आहे की जे काही आपण HSRP संदर्भातले व्हिडिओ टाकले होते त्याच्यावर भरपूर साऱ्या कमेंट येतात आणि त्या कमेंटला उत्तर देण्यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओ इथे बनवत जातो। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुद्धा त्याच संबंधातील असणार आहे। तर मित्रांनो आपण जे काही व्हिडिओ टाकले होते त्याच्यावरती भरपूर साऱ्या कमेंट येत आहेत। त्याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत मित्रांनो। तर ते 3 प्रश्न वारंवार विचारले जात आहेत। तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न सांगतो कोणते आहेत, तर त्याचे उत्तर आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो सगळ्यात आधीचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा बरेच जण विचारत आहेत की फिटमेंटसाठी जाताना कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे डॉक्युमेंटची झेरॉक्स चालेल का, आणि तिसरा प्रश्न आहे फिटमेंटसाठी जाताना स्वतः ऑनर तिथे उपस्थित लागतो का। तर मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याअगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, कारण की अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण जेव्हा YouTubeवरती अपलोड करू तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल। तर चला तर मित्रांनो या तिघी प्रश्नांचे आपण जे काही उत्तर आहेत ते जाणून घेऊयात आणि व्हिडिओला आता सुरुवात करूयात। तर मित्रांनो सगळ्यात पहिला जो प्रश्न होता फिटमेंटसाठी जाताना कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात। तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे, भरपूर जण हा प्रश्न विचारत आहेत। तर मित्रांनो जेव्हा तुम्ही फिटमेंटसाठी जाणार तेव्हा तुम्ही याच्या आधी HSRP बुकिंग जी केलेली असते त्याची जी रिसिप्ट असते, जी आपण HSRP साठी बुकिंग करतो ते रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करून ती तुमच्याकडे ठेवायची किंवा तुमच्या मोबाईलमध्ये ती ठेवायची। त्याच्यानंतरचं मित्रांनो जे काही RC असतं, तुमची जी काही गाडी असते त्याचं जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असतं ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आणि त्यानंतर तुमचं मोबाईल म्हणजे तुम्ही जो मोबाईल क्रमांक तिथे ऑनलाईन बुकिंग वेळी दिला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला ज्या मोबाईलमध्ये आहे तो मोबाईल तुम्हाला तिथे लागतो, कारण की OTP व्हेरिफिकेशन तिथे करावं लागतं। त्याच्यामुळे मित्रांनो तुमचं RC, त्याच्यानंतर तुमचं जे HSRP बुकिंगची रिसिप्ट आणि तुमचं जे काही व्हेकल असते ते तुम्हाला इथे लागणार आहे। या 3 गोष्टी तुम्हाला फिटमेंट सेंटरला जाताना घेऊन जायच्यात। आणि याच्यामध्ये मित्रांनो दुसरा प्रश्न होता जे काही डॉक्युमेंट आहेत त्यांची झेरॉक्स चालते का। तर मित्रांनो झेरॉक्स सुद्धा चालते आणि फोटो सुद्धा इथे चालतो। तर मित्रांनो दोघी प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळून गेले असतील। तर मित्रांनो कृपया तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून द्या। तर तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न होता मित्रांनो, आता तिसरा प्रश्न म्हणजे भरपूर जण विचारत आहेत की जो काही ऑनर आहे तो समजा आपलं जे काही फिटमेंट सेंटरला जाताना स्वतः ऑनर उपस्थित लागतो का। बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहे मित्रांनो, कारण की जी काही गाडी असते ती वेगळ्या ठिकाणी असते आणि ऑनर दुसऱ्या ठिकाणी असतो, त्याच्यामुळे ऑनरला स्वतःला तिथे फिटमेंट सेंटरला जाणं शक्य होत नाही। त्याच्यामुळे बरेच जण विचारत आहेत की जेव्हा आपण फिटमेंट सेंटरला जाऊ तिथे स्वतः ऑनर उपस्थित राहणे बंधनकारक आहे का। तर मित्रांनो असं काही नाहीये, कोणीही तुम्ही फिटमेंट सेंटरला गाडी घेऊन जाऊ शकता। फक्त तिथे तुमचं RC, त्याच्यानंतर जे काही HSRP रिसिप्ट असते ती, आणि तुमचं जे काही मोबाईल नंबर असतो तो मोबाईल घेऊन जायचा आहे, आणि तुमचं जी काही गाडी ती तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे। स्वतः ऑनर उपस्थित राहणे इथे बंधनकारक नाहीये। तर मित्रांनो अशा प्रकारचे अगदी सोपे हे प्रश्न होते मित्रांनो, पण बऱ्याच जणांना या प्रश्नाचे उत्तर सापडत नव्हते, भरपूर जण कमेंट करत होते। त्याच्यामुळे मी मित्रांनो असा विचार केला की या सर्वांचा एक व्हिडिओ आपण छोटा टाकून देऊयात। त्याच्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ मी तयार केला होता। जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्वांपर्यंत व्हिडिओला शेअर करा। तर मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। आणि HSRP संबंधातले सर्व व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलवरती जा, त्याच्यानंतर तिथे प्लेलिस्टमध्ये जा। प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला HSRP संबंधित एक नवीन फोल्डर मिळेल, त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे HSRP संबंधितले व्हिडिओ मी तुम्हाला तिथे टाकून दिले, तिथून तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता। आणि मित्रांनो तुमचा काही प्रश्न असतील तर कृपया प्रश्न कमेंट करा, त्याच्यावरती सुद्धा आपण स्पेशल व्हिडिओ इथे तयार करून देऊ। तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।